प्रत्येकाला टक्केवारी काढता आलीच पाहिजे का तर बघा, आपण 100 रुपयाची गोष्ट 110 रुपयाला विकतो आणि 10 रुपये कमवतो. डीमार्ट सारख्या मोठ्या कंपनी 85 रुपयाला प्रोडक्ट घेतात आणि 95 रुपयाला विकून 10 रुपये कमवतात. मग तुम्ही मला सांगा, याच्यामध्ये प्रॉफिटेबल जास्त कोण असेल? डीमार्ट वाले असतील की आपण असू? जर तुमचं उत्तर असेल की दोन्ही सेम असतील तर तुमचं उत्तर चुकलंय. कारण मोठ्या कंपनी हे नेहमी पर्सेंटेज मध्ये प्रॉफिट बघतात आणि आपण नेहमी पैशामध्ये प्रॉफिट बघतो. इथे जर तुम्ही बघितलं, प्रॉफिट जरी सेम असला तर आपण याला जर पर्सेंटेज मध्ये काढलं तर पर्सेंटेजचा फॉर्म्युला असतो प्रॉफिट अपॉन कॉस्ट प्राइस इंटू 100. म्हणजे आपल्या प्रॉफिटचं पर्सेंटेज किती आहे. तर या व्हॅल्यू जर मी इथे पुट केलं आणि याला सॉल्व्ह केलं तर याचा आन्सर येणार आहे 10%. ठीक आहे. सेम जर मी डीमार्टचं काढलं तर डीमार्टचं आन्सर अप्रॉक्सिमेटली 12% येणार आहे. म्हणजे इथे डीमार्ट 12% प्रॉफिट काढतोय, तिथे आपण फक्त 10% प्रॉफिट काढतोय. आता सिंपल आणि साध्या शब्दात समजायचं झालं तर आपण 1 लाखाची जर सेलिंग केली तर आपल्याला 10,000 रुपये मिळतील. इथे डीमार्ट 12,000 रुपये कमवेल. सेम जर आपण 10 लाखाची सेलिंग केली तर आपल्याला 1 लाख रुपये मिळतील, पण इथे डीमार्ट 1.2 लाख रुपीज कमवेल. सेम आपण जर 1 करोडची सेलिंग केली तर आपल्याला 10 लाख मिळणार, पण इथे डीमार्ट 12 लाख रुपये कमवेल. म्हणजे प्रॉफिट जरी सेम वाटत असलं पण प्रॉफिटचं पर्सेंटेज जास्त असल्यामुळे जेवढी सेलिंग तुमची जास्त होईल तेवढं तुमचं प्रॉफिट जास्त असणार आहे. म्हणून डीमार्ट जास्त कमवतोय. त्याच्यामुळे मी म्हटलं